नमस्कार. स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत अंडा तवा मसाला. त्यासाठी मी एक मोठा कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. एक मोठा टोमॅटो, तो सुद्धा मी एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि 2 मोठे चमचे कांदा खोबऱ्याचा मसाला घेतलेला आहे. अर्धा चमचा आलं, लसूण आणि मिरचीचा ठेचा घेतलेला आहे. त्यासाठी मी 2-3 लसणाच्या पाकळ्या, एक आल्याचा तुकडा आणि एक अर्धी मिरची मिक्सरमधून जाडसर वाटून घेतलेली आहे आणि 2 मिरच्या उभ्या चिरून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. तर मी 5 अंडी उकडून घेतलेले आहेत आणि त्याचे असे 2 भाग करून घेतलेले आहेत. आता गॅसवरती तवा तापायला ठेवायचा आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. आणि जे अंड्याचे जे 2 भाग केले होते ते अंडे आपल्याला तव्यामध्ये शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. वरून थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. ही अंडे आपल्याला खूप वेळ फ्राय करून घ्यायची नाही आहेत, फक्त थोडा वेळच फ्राय करायचे आहेत, नाहीतर ते चिवट होतात. आता दुसऱ्या बाजूनही ही अंडे आपल्याला 2 मिनटं फ्राय करून घ्यायचे आहेत. या बाजूनही मी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे. आता या बाजूनेही अंडी फ्राय करून झालेले आहेत. आता ती काढून घ्यायची आहेत. आता मी गॅसवरती पुन्हा तवा तापायला ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये तेल घालून घेणार आहे. तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे. आणि तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये मी थोडं मीठ घालून घेणार आहे, म्हणजे आपला कांदा लवकर मऊ होईल. आता 2 मिनटं कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आलं, लसूण आणि मिरचीचा जो ठेचा घेतला होता तो घालून तोही आपल्याला कांद्यासोबत परतून घ्यायचा आहे. आता आपल्याला या कांद्यामध्ये तो टोमॅटो घेतला होता तो घालून घ्यायचा आहे आणि थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आणि तीसुद्धा याच्यामध्ये व्यवस्थित मऊ होईपर्यंत परतून घ्यायची. आता बघा, आपला कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजलेला आहे. आता आपण फक्त याच्यावरती झाकण मारून 5 मिनटं वाफ काढून घ्यायची. आता बघा, आपला कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजलेला आहे. आता आपल्याला मॅशर घ्यायचा आहे आणि हे सगळं व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ज्या मिरच्या आपण चिरून घेतल्या होत्या त्या घालून घ्यायच्या आहेत आणि हे व्यवस्थित एकजीव करायचं आहे. आता याच्यामध्ये जो कांदा खोबऱ्याचा मसाला घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे. याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे आणि त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. हा मसाला आपल्याला व्यवस्थित कांदा आणि टोमॅटोसोबत मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये तिखट, हळद आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला घालून हे सगळं आपल्याला एकजीव करायचं आहे.
आणि हे सगळं मिश्रण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत. आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घातल्यानंतर आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला उकळी येऊ द्यायची आहे. आता या मिश्रणाला व्यवस्थित उकळी आलेली आहे. आता 2 मिनटं आपण याला झाकण मारून वाफ काढून घ्यायची. आता आपला हा मसाला व्यवस्थित शिजलेला आहे. आता याच्यामध्ये थोडं मीठ घालून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. आणि आता याच्यामध्ये जे अंड्याचे तुकडे आपण फ्राय करून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत. आता आपल्याला याला एक उकळी येऊ द्यायची आहे आणि आता थोडी कोथिंबीर घालायची आहे आणि याच्यावरती झाकण मारून एक वाफ काढून घ्यायची आहे. आता बघा, आपला चमचमीत असा अंडा तवा मसाला तयार झालेला आहे. आता आपण सर्व करूया.